नमस्कार, एमएनएस न्यूज लाइव में आप सबका स्वागत है। मैं हूं आपके साथ अर्शद अंसारी। आइए देखते हैं देश और दुनिया की तमाम खबरें। 13 करोड़ जनता तय करेगी कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री कौन होना चाहिए, चंद्रशेखर बावनकुळे। राज ठाकरे की पार्टी के 18 साल पूरे होने के बाद भी उद्धव ठाकरे उन्हीं की बात कर रहे हैं। संजय राउत। 2 सराय चोर गिरफ्तार, कुल शेवाड़ी पुलिस की कार्रवाई। आइए देखते हैं खबरें विस्तार से। 13 करोड़ जनता तय करेगी कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री कौन होना चाहिए, चंद्रशेखर बावनकुळे। जी हाँ, माहिम मस्जिद कार्यवाही पर कलराज साहब द्वारा उठाई गई आपत्ति और सरकार के ध्यान में लाई गई आखिर सरकार में बहुत सी चीजें अज्ञात है। जी हाँ, देवेंद्र जी और एकनाथ जी तत्काल कार्रवाई करेंगे और कार्रवाई शुरू हो चुकी होगी। इसके बाद जिन जगहों पर अतिक्रमण है वहाँ अगर ज्यादा शिकायतें आती है तो यहाँ की सरकार को भी ऐसे अतिक्रमण पर तत्काल कार्रवाई करनी चाहिए। जी हाँ, माहिम की कार्रवाई आज की गई। जहाँ भी इस तरह का अतिक्रमण है सरकार द्वारा तत्काल अतिक्रमण हटाया जाए। जी हाँ, सरकार का ये सुनिश्चित करने के लिए काम करेगी कि समाज में कोई दुश्मनी ना हो। कांग्रेस आपत्तियों पर। जी हाँ, मुझे नहीं लगता कि राज ठाकरे ने क्या कहा, बल्कि उन्होंने जावेद अख्तर का महिमा मंडन किया। भारत देश में रहने वाला हर मुसलमान अपने संविधान को मानता है। जी हाँ, इसलिए विवाद पैदा करने का कोई कारण ही नहीं है। आपराधिक अपराधों पर। जी हाँ, भाग्यो आंदोलन में अपराधों के भोग्य नहीं लिया गया, लेकिन मुकदमा दर्ज किया गया है। जी हाँ, कई मानसिक सिपाहियों पर मुकदमा दर्ज किया गया। सरकार को मुकदमे वापस लेने चाहिए क्योंकि इसमें कोई नुकसान नहीं हुआ। शरद पवार की मुलाकात पर। जी हाँ, जहाँ जीते हैं वहाँ ईवीएम गलत नहीं जाते। जी हाँ, जहाँ हारे वहाँ ईवीएम गलत हो जाती है। माननीय मोदी फिर जीतेंगे, इसलिए वे जानते हैं ईवीएम खराब होने का नाटक करेंगे। जी हाँ, अब इसे जवाब देने के लिए कोई कारण नहीं चाहिए। राज ठाकरे बैनर पर। जी हाँ, 13 करोड़ लोग तय करेंगे कि महाराष्ट्र का मुख्यमंत्री कौन होना चाहिए। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि कौन किसका बैनर लगाता है। आइए 2024 में जनता के फैसले को स्वीकार करें। राजसाहेबांनी काल जो आक्षेप घेतला आणि सरकारच्या लक्षात आणून दिलं, शेवटी सरकारमध्ये अनेक गोष्टी माहीत नसतात, कुणाची सरकार असो। तर मला वाटतं की देवेंद्रजी आणि एकनाथजी तातडीनं कारवाई करतील आणि कारवाई सुरू झाली असेल, पण यानंतर मात्र ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अतिक्रमण आहे, काही ठिकाणी अजून तक्रारी आल्या आहेत, अजून तक्रारी येतीलही, सरकारने तातडीनं अशा जसं प्रतापगडावरची कारवाई झाली, आज माहीमची कारवाई झाली किंवा होणार आहे, या पद्धतीनं जिथे जिथे कुठले अतिक्रमण असतील ते अतिक्रमण तातडीनं सरकारने काढले पाहिजे आणि समाजामध्ये कुठलाही वैर निर्माण होणार नाही याकरताही सरकार काळजी घेईल, कारण देवेंद्रजी एकनाथजी दोघंही संवेदनशील आहे। काँग्रेसने यार आक्षेप घेतला की राज ठाकरे यांचं जे वक्तव्य होतं ते 2 धर्मामध्ये वाद करणार होतं, तेढ निर्माण करणार होतं। नाही, मला नाही वाटत की राजसाहेब असे काही बोलले आहे। राजसाहेब असे बोलले की उलट त्यांनी गौरव केला जावेद अख्तर यांचा, की जावेद अख्तरजींनी अशा मुस्लिम समाजाच्या परिवाराचं मी अभिनंदन करतो, त्यांना आपलं समजतो, आपला परिवार समजतो, जे देशाकरता कुठेही भांडायला तयार आहे, आपला देश मांडायला तयार आहे। या देशातला राहणारा प्रत्येक मुस्लिम हा हिंदू आहे, हिंदुत्ववादी आहे। म्हणजे या भारतामध्ये राहणारा प्रत्येक मुस्लिम समाज हा आपला भारत देश आणि भारत देशाचं संविधान मानतो, भारत देशाचं हिंदुत्व मान्य करतो। तो पाकिस्तानमध्ये जाऊनही ओरडू शकतो, आपल्या देशाबद्दलचा अभिमान त्या ठिकाणी मांडू शकतो, असं त्या ठिकाणी राजसाहेबांनी वक्तव्य केल्यामुळं जावेद अख्तरची त्यांनी तारीफ केली, त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा किती गौरव केला। त्यामुळं कुणाही धर्मात तेढ निर्माण करण्याचं कारण नाही। एखादं अतिक्रमण असेल आणि ते अतिक्रमण काढण्याला सांगितलं याचा अर्थ तेढ निर्माण करणं असं होत नाही। राज ठाकरे यांनी ही म्हटलं की भोंगा आंदोलनात ज्या 17,000 त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाला ते सरकारनं मागे घ्यावे। हां, मला वाटतं कुठलेही जे छोटे मोठे गुन्हे आहेत ते कोरोनाच्या संक्रमणातले गुन्हे आहेत, जे मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाच्या संक्रमणामध्ये आम्ही काही आंदोलन केले ते गुन्हे आहेत। राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे भोंग्याचे आंदोलन केलं ते गुन्हे दाखल केले जाणीवपूर्वक।
आता काही भोंगे थोडी काढले मनसैनिकांनी, पण त्यांनी गुन्हे दाखल केले त्या ठिकाणी कारण नसताना चुकीचे. पण मला वाटतं की त्यांनी सूचना दिल्या होत्या त्या भोंगे काळा. आता भोंगे काळा सूचना दिल्या त्यांनी ऐकल्या नाही म्हणून यांनी काही त्या ठिकाणी आपल्या नेहमीप्रमाणे राजसाहेबाच्या आदेशानुसार भोंगे काढण्याबद्दलच्या ज्या प्रतिक्रिया दिल्या समाजाने, त्या समाजावर गुन्हे दाखल झाले आहे. अनेक मनसैनिकावर गुन्हे दाखल झाले आहे. सरकारने ते परत घेतले पाहिजे. काय त्यात काही नुकसान झालं नाही आहे. जर मोठं नुकसान झालं असतं, काही त्या ठिकाणी सरकारी प्रॉपर्टीचं नुकसान झालं असतं, तर मला वाटतं मग ते गुन्हे परत घ्यायचे काही गरज नसते. पण या ठिकाणी काही नुकसान नाही झालं आहे. शरद पवार यांनी आज सर्वपक्षीय बैठक दिल्लीमध्ये बोलवली आहे आणि बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. ते ज्या ठिकाणी जिंकतात त्या ठिकाणी EVM खराब होत नाही, ज्या ठिकाणी हरतात त्या ठिकाणी EVM खराब असतं. त्यांना मोदीजी जिंकतात हे माहीत झालं आहे. 400+ सीट घेऊन माननीय मोदीजी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील, 400 लोकसभा निवडून येतील हे जेव्हा त्यांना माहीत झालं, कारण त्यांच्याकडे इंटेलिजन्स आहे, ते सर्वे करत असतात आपल्या आपल्या व्यवस्थेमधनं. जेव्हा त्यांना आता माहीत झालं की आता काही केलं तरी मोदीजी पुन्हा प्रधानमंत्री होतील, आतापासूनच मग ते टिंग करतील की EVM आता खराब होत्या, त्या बिघडल्या होत्या, ते असं झालं होतं. काहीतरी जनतेला उत्तर द्यायला कारणं पाहिजे म्हणून आतापासून ते तयारी करतायत. राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी काही बॅनर झळकले, ज्या बॅनरमध्ये राज ठाकरे भावी मुख्यमंत्री असं उल्लेख त्याच्यामध्ये होता. चर्चेत आहे ते बॅनर. नाही, मला वाटतं मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण असावा ही 13 कोटी जनता ठरवतं. कोणी कुणाचे बॅनर लावले त्याला काही अर्थ उरत नाही. शेवटी लोकशाहींनी जो निर्णय होतो तोच निर्णय होतो. 2024 जनता जो निर्णय करेल तो मान्य करू. राज ठाकरे की पार्टी के 18 साल पूरे होने के बाद भी उद्धव ठाकरे उन्हीं की बात कर रहे हैं. संजय राउत एनसीपी अध्यक्ष शरद पवार चुनाव आयोग की खामियों और खासकर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन की लगातार आलोचना करते रहे हैं. जी हाँ, जिस पर आज चिंता का ग्रहण लगा हुआ है. जी हाँ, इसको लेकर बैठकें हो रही है और चर्चा हो रही है. आज भी दिल्ली में विपक्षी दलों की बैठक बुलाई गई है. उस मीटिंग में हमारी तरह से अनिल देसाई मौजूद रहेंगे. जी हाँ, कैसी हैक होती है EVM? देश भर में लोगों को लगता है कि बैलेट पेपर से चुनाव होने चाहिए और उन्हें जो वोट मिल रहा है वो वोट उन तक पहुंच रहा है या नहीं. इस बात को लेकर संदेह है कि लोकतंत्र में मतदान को लेकर शंका या उसे लोकतांत्रिक नहीं मानते. जी हाँ, आज पूरी दुनिया में EVM को खत्म कर दिया गया है और मोदी के प्योरो यूरोप और अमेरिका में भी बैलेट पेपर का चुनाव हो रहे हैं. जी हाँ, फिर संदेह की गुंजाइश है कि वे केवल भारत में ही क्यों जोर दे रहे हैं. राज ठाकरे सभा पर. जी हाँ, मैंने उनका भाषण नहीं सुना, सुबह पढ़ा. उनकी पार्टी को 18 साल हो गए, पार्टी की उम्र हो गई. मुझे नहीं पता कि 18 साल बाद भी उनकी पार्टी के साथ क्या चल रहा है. जी हाँ, वे उद्धव ठाकरे के बारे में बात कर रहे हैं. उद्धव ठाकरे इतने बड़े नेता है कि एकनाथ शिंदे भी उद्धव ठाकरे के बारे में बात कर रहे हैं. इतने सालों के बाद नारायण राणे भी उद्धव ठाकरे के बारे में बात कर रहे हैं. भारतीय जनता पार्टी उद्धव ठाकरे की बात कर रही है. राज ठाकरे ऊपर खुद उद्धव ठाकरे बात कर रहे हैं. उद्धव ठाकरे से सब डरते हैं. जी हाँ, आप अपनी पार्टी के लिए बोलते हैं. महाराष्ट्र में महंगाई और बेरोजगारी का मुद्दा उठा है. जी हाँ, कई है सवाल कानून व्यवस्था. अमृतपाल पंजाब से महाराष्ट्र में दाखिल हुआ है, कोई उसके बारे में बात नहीं करता. केवल उद्धव ठाकरे और शिवसेना पर बंदूकें. तो साफ है कि उद्धव ठाकरे कितने डरे हुए और बुरे हैं. जी हाँ, 20 साल भूल जाइए, देखिए आपकी पार्टी कहाँ है. महाराष्ट्र के राष्ट्रीय मुद्दे देखिए. जी हाँ, उद्धव ठाकरे ने मीटिंग की. जब हमने मीटिंग की तो वे तुरंत मीटिंग करने के लिए हमारे पीछे पीछे आ गए. फोन क्या कहता है, कौन क्या कहता है, हम उन्हें अनसुना कर देते हैं. हम अपनी क्षमता जानते हैं. हमें जमानत का जनमत का समर्थन है. जी हाँ, उन्हें कान छिदवाने का व्यवसाय शुरू करना चाहिए. यदि व्यवसाय नहीं है तो नाक कान छिदवाने का व्यवसाय शुरू करें. जी हाँ, बाला साहब ठाकरे. उद्धव ठाकरे राज्य की जनता के पीछे जिसको धनुष मिले और जिसे पार्टी का नाम मिले वो पार्टी नहीं बनती. सभी दल भारतीय जनता पार्टी द्वारा दिए गए भाषणों को पढ़ते हैं और उद्धव ठाकरे उस पार्टी के मूल हैं. माननीय शरद पवार साहेब हे सातत्यानं निवडणूक आयोग त्याच्यातील त्रुटी आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हा जो एक गहन चिंतेचा विषय आहे त्या संदर्भात बैठका बोलवून त्या संदर्भात काही चर्चा ते घडवत असतात. आज सुद्धा विरोधी पक्षांची बैठक त्यांनी बोलवली आहे दिल्लीमध्ये. त्या बैठकीला आमच्याकडून अनिल देसाई उपस्थित राहतील. मी इथे आहे.
आणि काही बहुतेक ते डेमॉन्स्ट्रेशन वगैरे दाखवू शकतात कशा प्रकारे EVM हॅक होते आहे. देशभरातील जनतेचीच भावना आहे की निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात. आपण जे मतदान करतो आहे ते मतदान आपण ज्यांना देतोय त्यांना पोचतंय की नाही याविषयी शंका आहे. आणि जेव्हा आपण केलेल्या मतदानाविषयीच लोकशाहीत शंका निर्माण होते तेव्हा त्याला लोकशाही मानत नाही. जगभरामध्ये आज EVM रद्द केलेलं आहे आणि बॅलेट पेपरवरच निवडणुका होत आहेत. अगदी मोदींच्या प्रिय युरोप आणि अमेरिकेत सुद्धा आणि रशियात सुद्धा. त्याच्यामुळे हिंदुस्थानात तसा हट्ट का करतायत इथे शंकेला वाव. त्याच्यावरती नेहमीप्रमाणे चर्चा होईल, पाहू. 2 सराय चोर गिरफ्तार, कोलशेवाड़ी पुलिस की कार्रवाई। जी हाँ, सुखतार नाका क्षेत्र के कल्याणपुर में फ्लिपकार्ट के एक गोदाम में रात के समय चोरी हो गई। गोदाम के पीछे लगी ग्रिल को 3 अज्ञात चोरों ने झपट लिया। जी हाँ, और करीब 5 लाख रुपए के मोबाइल, जूते व अन्य सामान चुरा लिए। गोदाम में डिलीवरी के लिए रखी महंगी सामग्री। इस मामले में कोलशेड़ी थाने में मामला दर्ज किया गया था। तीनों चोर सीसीटीवी फुटेज कैमरे में कैद हो गए थे। जी हाँ, कोलशेवाड़ी थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक महेंद्र देशमुख के मार्गदर्शन में सहायक पुलिस निरीक्षक हरिदास बोचरे व पगारी की टीम ने इन आरोपियों को तलाश शुरू किया। जी हाँ, चोरी के बाद तीनों चोर अलग अलग शहरों में फैल गए थे। पुलिस सीसीटीवी फुटेज के आधार पर जांच कर रही थी। जी हाँ, तभी पुलिस ने देखा कि गोदाम से चोरी हुए एक मोबाइल फोन चालू है। पुलिस ने जब इस मोबाइल को ट्रेस किया तो पता चला कि ये मोबाइल जालानिया में है। जी हाँ, पुलिस तुरंत जालाना पहुंची और वहां से चोर राहुल पंडित को हथकड़ी लगा दी। पूछताछ के दौरान राहुल ने अपने 2 साथियों सागर शिंदे और अमन खान के बारे में जानकारी दी। पुलिस ने तुरंत उल्लासनगर से सागर शिंदे को गिरफ्तार कर लिया, लेकिन अगर अमन खान भागने में सफल रहा। जी हाँ, राहुल पंडित, सागर शिंदे और अमर खान की जेल में दोस्ती हो गई। जेल से छूटने के बाद तीनों फिर मिले। चोरी की योजना बनाने के लिए राहुल पंडित ने नेरुल से एक रिक्शा भी चुराया। जी हाँ, इस रिक्शे में सागर पंडित और अमन खान बैठे थे और इन तीनों ने गोदाम तोड़ दिया। इस बीच पुलिस ने बताया कि ये तीनों अपराधी हैं और इनके खिलाफ कोलशेवाड़ी, महात्मा फुले, उल्लासनगर के सेंट्रल पुलिस स्टेशन, भिवंडी की विठलवाड़ी पुलिस स्टेशन, भिवंडी के नारपोली पुलिस स्टेशन और भिवंडी तालुका पुलिस स्टेशन में मामले दर्ज किए गए हैं। मागच्या महिन्यात फेब्रुवारीच्या 12 तारखेला आंबे हॉस्पिटलसमोर इंस्टाकार्ट प्रायव्हेट लिमिटेड नावाचं एक कंपनी आहे. या कंपनीचं डिलिव्हरीचं ऑनलाईन डिलिव्हरीचं सामान असतं ते कंपनीमध्ये जमा होतं आणि नंतर ते ऑनलाईन डिलिव्हरी करतात. तर 12 तारखेच्या रात्री ते 13 तारखेच्या सकाळपर्यंत या इंस्टाकार्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं जे ऑफिस आहे, ऑफिस कम गोडाऊन, तिथे चोरी झाल्याची आम्हाला तक्रार प्राप्त झाली. त्याप्रमाणे मग मी स्वतः आमचे PI क्राईम डिटेक्शन ब्रँचचे API बोचरे, API पगारे आम्ही स्पॉटला व्हिजिट केली. तर जवळपास त्यांचे 5,19,000चा माल चोरीस गेलेला होता. त्यामध्ये मोबाईल्स होते, नंतर ते बरेचसे शूज असतील, काय इतर वस्तू ज्या ऑनलाईन डिलिव्हरीसाठी आलेल्या होत्या त्या वस्तू होत्या. असे एकूण 5,19,000 रुपयाचा माल चोरीला गेलेला होता. पूर्ण घटनेचं CCTV फुटेज देखील पोलिसांना प्राप्त होतं आणि तेव्हापासूनच आमची डिटेक्शनची टीम या गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत होती. त्यानंतर सदर गुन्ह्यात जे एकूण 17 मोबाईल गेले होते त्यापैकी एक मोबाईल जालना इथे ॲक्टिवेट झाल्याचं आमच्या टीमला लक्षात आलं, जो आम्ही सतत फॉलोअपच घेत होतो ह्या गुन्ह्याचा. मग API बोचरे आणि त्यांची टीम जालन्याला गेली. जालन्याला एक राहुल पंडित नावाचा आरोपी आहे, त्याला पहिले उचलण्यात आलं. त्याच्याकडून माहिती घेतल्यावर त्यांनी अजून 2 नावं सांगितले. दुसरं आहे सागर शिंदे आणि तिसरा आहे अमन फुकन खान म्हणून. असे 3 आरोपींनी सदर गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं. मग दुसरा जो हा होता सागर शिंदे, त्याला लगेचच उल्हासनगर एरियातून अटक करण्यात आली आणि 3 पैकी 2 आरोपी अटक केलेले असून त्यांच्याकडून जवळपास 50% म्हणजे 2,16,000चा माल देखील आपण रिकवर केलेला आहे. जो फरार आरोपी अमन हा अजून फरारच आहे. त्याच्या मागावर आम्ही आहोतच. लवकरच तो पकडला जाईल आणि उरलेलीसुद्धा रिकव्हरी होऊन 100% मुद्देमाल हस्तगत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या गुन्ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की तिन्ही आरोपी हे रेकॉर्डवरचे आहेत. जो राहुल पंडित आहे त्याच्यावर कोलसेवाडी आणि MFCला गुन्हे दाखल आहेत. सागर शिंदे हा सेंट्रल पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत आणि जो अमन खान आहे जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर नारपोली आणि भिवंडी या पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी चोरीचे गुन्हे 324 असे गुन्हे दाखल आहेत.
मी सगळं त्यांचं रेकॉर्ड पण आम्ही माहिती करून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील आम्ही त्यांच्याविरुद्ध करत आहोत. अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से एमएनएस न्यूज़ टीवी ऐप डाउनलोड करें। इंस्टा, लिंक, ट्विटर, हाइकअप, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हो और हमारे चैनल को लाइव भी देख सकते हो www.mnsnews.com पर। फिलहाल वक्त हो जाता है दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बने रहिए एमएनएस न्यूज़ पर। नमस्कार। ये है एमएनएस न्यूज़ नेटवर्क और आप देख रहे हैं एमएनएस न्यूज़।